नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची ग्रेट भेट वेगळी आहे. दिवाळीच्या निमित्ताने ही ग्रेट भेट होते. सुरुवातीलाच तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आज आपल्या सोबत आहेत खऱ्या अर्थाने प्रकाश वाटणारी माणसं. माझ्या सोबत आहेत डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर शीतल आमटे आणि कौस्तुभ आमटे. डॉक्टर विकास आमटेंचा परिचय मी महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही. बाबा आमटेंनी आनंदवन या नावाने जी एक अद्भुत दुनिया निर्माण केली, त्या दुनियेचे ते सूत्रधार आहेत. त्या दुनियेचा विकास त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या सोबत आहे त्यांची पुढची पिढी, जी या दुनियेची पुढच्या काळात सूत्रधार बनणार आहे. मी आज प्रयत्न करणार आहे आनंदवनाची पुढची दिशा काय असेल आणि बाबा आमटेंच्या या दोन पिढ्यांना आनंदवन म्हणजे काय आहे हे जाणून घेण्याचा. विकास आमटे, स्वागत तुमचं तिघांचंही IBN लोकमतमध्ये. आणि दिवाळीच्या वेळेला तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल आभार. मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे. बाबा आमटेंची थोरवी जी आहे ती अख्ख्या जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. बाबा आमटेंनी जेवढं मोठं काम केलं तेवढं फार थोड्या व्यक्तींनी देशामध्ये केलेलं असेल. पण लोक असं म्हणतात की आमटे कुटुंबीय जे आहेत ते बाबा आमटेंचा वारसा जपतात किंवा पुढे नेतात. बाबा आमटेंचा वारसा म्हणून जी काही गोष्ट आहे ती नेमकी काय आहे? हा, मुळामध्ये अझम्पशन जर आपण चूक घेतलं तर लोकांच्या समोर असं एक प्रोजेक्शन आता झालेलं आहे की बाबा आमटे अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, की पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी तिथं काम करते आहे. पण 49 साली जेव्हा बाबा आमटेंनी ट्रस्ट काढला, त्याचं नाव महारोगी सेवा समिती बरोबर हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याचे ते फाउंडर होते आणि त्यांना त्यांचे फोटो किंवा पुतळे किंवा पुरस्कार नजरेसमोर नको होते, कारण त्यांना ते प्रोजेक्शन करायचं नव्हतं की व्यक्तिसापेक्ष करायचं नव्हतं. पण लोक नेहमी व्यक्ती आणि कार्य एक करतात. तर आम्ही इथे राहिलो तर लोक म्हणतात की बाबा आमटेंची मुलं सुद्धा इथे काम करतात. बाहेर गेलो तर लोक म्हणतात की तरुणांना तुम्ही सांगता काम करा आणि तुमची पोरं तर बाहेर जातात आणि मेडिकल प्रॅक्टिस करतात. म्हणून आम्हाला आमच्यासमोर फार मोठा संकोच असतो की, पण मी नेहमी सांगतो की आमचा जन्म त्या खेड्याच्या आजूबाजूला झाला, आम्ही तिथले नागरिक आहोत, त्या ठिकाणी आम्ही काम करतो. त्यामुळे बाबांच्या फ्रेमचा उपयोग होतो, कारण तो कॅनव्हास ब्लँक मिळाला. कारण ती जी लेगसी आपण म्हणतो तशी लेगसी मला तुम्हाला इथे स्पष्टपणेच विचारायचं आहे की वारसा हे बरोबर आहे, ही अडचण आहे की लोक म्हणतात की तुम्ही कुटुंबातले लोक काम करतात, नाही केलं तर म्हणतात मग तरुणांना का सांगता. हे अगदी बरोबर आहे. माझा तसा उद्देश नाही. माझा प्रश्न असा आहे की हा बाबा आमटेंचा जो वारसा आहे ते शिवधनुष्य आहे, तो कसला नेमका वारसा आहे आणि कशा प्रकारे तुम्ही त्याच्याकडे पाहतात? तेच की लोकांना ते कळावं की बाबा आमटेंनी आमच्या दोन भावांकरता तसं फारसं काही केलेलं नाही. आम्हाला जगातल्या सगळ्यात खराब शाळेमध्ये टाकलं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी कुठले फायदे उकळले नाहीत. आमचं शिक्षण कोल्हापूरच्या कोरेगावकर चॅरिटेबल ट्रस्ट त्यांनी सुरू केलं. तर त्यांना सगळ्यात मोठा अवैज्ञानिक लोक म्हणायचे, कारण वकील असल्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन्स नव्हते. तो सारखा आमच्यावर परिणाम व्हायचा की त्यांना अवैज्ञानिक म्हणायचे, क्रुएल म्हणायचे, क्रिमिनल म्हणायचे, डिक्टेटर म्हणायचे, की त्यांनी कामाला लावलं. आणि बाबा आमटेंचं वाक्य होतं की लेट देम लूज देअर लिम्स बट नॉट द डिग्निटी. भीक मागून हात गळून पडण्यापेक्षा निर्माण करताना हात गळून पडणं हा त्यातला स्वाभिमान आणि खडतर होतं तुमच्या दृष्टीने. दोन्ही भावांच्या दृष्टीने खूप खडतर होतं. आणि म्हणून 70 साली आपल्या कामाची थोडी सुरुवात तिथे केली. जेव्हा आम्ही इंटर्नशिप करत होतो, तर इंटर्नशिप करत असताना हळूहळू आम्ही तिथे हे घ्यायला सुरुवात केली. 67 साली बाबा आमटेंनी आनंदवन सोडलं आणि ते सोमनाथ प्रकल्पामध्ये वर्कर्स युनिव्हर्सिटी काढण्याकरता तिथे जातात. तर तसा मला रिलेटिव्हली तो ब्लँक कॅनव्हास मिळाला होता. आणि त्यावेळेला आलो तेव्हा रोड्स नव्हते, बगीचे नव्हते, पिण्याच्या पाण्याची डिफिकल्टी होती, क्लिनिक किंवा दवाखाने सुद्धा काही नव्हते. आम्हाला काही असं ट्युशन्स किंवा असं कुठे नव्हतं, कारण अतिशय खेड्यातलं मागासल्या भागातलं ते कॉलेज होतं. तर आम्ही दोघंही भाऊ एकाच वेळेला आम्ही प्री मेडिकल केलं आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि याच कामात तुम्ही उतरलात. म्हणजे इतका लहानपणी त्रास होऊन खडतर असून सुद्धा हे शिवधनुष्य तुम्ही पेरलं. कसं पेरलं मी विचारणार आहे तुम्हाला, पण मला त्याआधी तुम्हाला दोघांकडे यायचंय. तुम्हाला फक्त बाबा आमटेंचा वारसा नाही, तुम्हाला विकास आमटेंचा सुद्धा वारसा आहे, प्रकाश आमटेंचा सुद्धा वारसा आहे. काय आहे खरं सांगा? खडतर होतं तुमचंही बालपण, ओझं आहे, आयुष्यात त्रास सहन करावा लागतो, लोकांच्या नजरा बदलतात, काय होतं? आम्हाला तसं म्हणजे एक नाही, दोन नाही तर 3 शिवधनुष्य पेलण्यासारखं ते आहे.
आणि आता एक आम्ही असं म्हणू शकतो की संस्था ही 63व्या वर्षात प्रवेश करते. तर आमच्यासमोर एक खूप मोठं चॅलेंज आहे की या 63 वर्षाच्या एका व्यक्तीचा किंवा एखाद्या संस्थेचा आत्मा कायम ठेवून त्याची त्याचं बाह्य आवरण बदलून त्याला पुन्हा तरुण करणं, हे आमच्यासमोरचं एक खूप मोठं चॅलेंज आहे. वारसा एका अर्थाने खूप चांगला आम्ही असं मानतो. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे, कारण आज बाबा आमचे आजोबा आहेत किंवा विकास माझे दादा ज्यांना आम्ही म्हणतो किंवा प्रकाश काका यांच्यासारखी माणसं आमच्यासमोर नसती तर कदाचित आम्ही एक कुठेतरी नॉर्मल मेडिकल प्रॅक्टिस करत राहिलो असतो. बाबांना कौस्तुभ विचारायचा किंवा मी विचारायचे की काय करायला पाहिजे, ते मान वळवून घ्यायचे आणि बोलायचे नाहीत. तर त्यावरून आम्ही एक असा धडा घेतला की बाबांना आम्हाला कुठला एखादा असा प्रिस्क्राईब फॉर्मॅट द्यायचा नाहीये. कदाचित त्यांनी दिलेल्या वाटेने आम्ही चालत राहिलो असतो तर चुकलो असतो, त्याचं जे ब्लेम असतं बाबांवर टाकलं असतं. पण आज आम्ही मोकळे आहोत की आम्हाला काय वाटेने जायचं आहे, ती वाट आम्हाला स्वतःला निवडायची आहे. त्यातच ते खरं चॅलेंज आहे. प्रकाश काकांचं एक खूप चांगलं वाक्य आहे की अडचणी आल्या तर मी नदीसारखा वाहतो, अडचणी आल्या तर तो प्रवाह त्या दगडाला वळसा घालून पुढे चालला जातो. तर अशा प्रकारे आमचं काम चालतं. पण मला इथे तुला विचारायचं आहे की तू डॉक्टर आहेस आणि तू गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहेस, महाराष्ट्रात पहिली आली होतीस, तरी सुद्धा इथेच राहायचं का ठरवलंस? तुला काय बाबांनी नाही सांगितलं, तुला तुझ्या दादांनी नाही सांगितलं, तुला तुझ्या काकांनी नाही सांगितलं, तरी सुद्धा तू इथेच काम करायचं असं का ठरवलंस? बाहेरचं जग एवढं आहे जिथे पैसा मिळू शकतो, जिथे इतर सोयी मिळू शकतात, तिथे न जाता इथेच का? मी ऍक्च्युली जेव्हा मेडिकलला ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या प्रत्येक क्लासमेटचं काहीतरी स्वप्न होतं. कोणाला कार्डिओलॉजिस्ट बनायचं होतं, कोणाला न्यूरोलॉजिस्ट बनायचं होतं. माझ्यासमोर एक पूर्ण ब्लँक कॅनव्हास होता. मला कळतच नव्हतं काय करायचं की मेडिकल. मग मी राणी बंगांना एकदा विचारलं होतं की आपण कशा प्रकारे या क्षेत्रात पुढे जायला पाहिजे. तर राणी मावशी मला म्हणाली होती की डॉक्टर हा माणूस तेव्हा सक्सेसफुल होऊ शकतो जेव्हा त्याच्या पुढे 2 मार्ग असतात. एक तर पूर्णपणे कमर्शियल प्रॅक्टिस करून स्वतःचं हॉस्पिटल एस्टॅब्लिश करून काम करायचं, किंवा पूर्णपणे स्वतःला समाजकार्यात झोकून द्यायचं. तुम्ही मधले राहिलात तर तुम्ही मेलात. तर त्यामुळे मग मी असा विचार केला होता की आपल्या ज्या क्लिनिकल स्किल्स आहेत किंवा डॉक्टरीचं जे नॉलेज आहे ते एका वेगळ्या प्रकारे सामाजिक क्षेत्रात अप्लाय करता येईल का. मला स्वतःला ओपडीत बसून काम करायला खूपसं आवडत नाही, कारण मला ते खूप म्हणजे ज्याला म्हणू की रिस्ट्रिक्टिव्ह वाटतं. मी डॉक्टरांशी, एखाद्या डॉक्टर मुलाशी लग्न न करण्याचा निर्णय पण खूप असा कॉन्शियस माझा निर्णय होता, कारण मला नागपूरच्या एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये आयुष्यभर एखाद्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करत माझं आयुष्य काढायचं नव्हतं. म्हणजे तू असं ठरवलंस की डॉक्टरशी लग्न नाही करायचं, कोणाची नाही करायचं हे आधी ठरवलं. आणि त्यामुळेच मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला ऍडमिशन घेतली, जिथे माझं क्षेत्र खूप विस्तारलं गेलं. म्हणजे आज माझ्याकडे मेडिकल डिग्री आहे आणि माझ्याकडे सोशल एंटरप्रेन्योरशिप या क्षेत्रातली मास्टर्स डिग्री आहे. त्याच्यामुळे आज कुठेही काम करायला गेलं तरी मला अडचण येत नाही. कौस्तुभ, तू सीए आहेस. सीए ना तर बाहेर काय, आजचं जग रान मोकळं आहे, पैसे भरपूर कमवू शकतोस, तरी सुद्धा मी हिला जो प्रश्न विचारला तोच विचारतोय, तू आनंदवनातच काय आहेस? मला असं वाटतं काका की आनंदवन हे पण एक कुटुंब आहे. 2,500 आज तिथे लोकसंख्या आहे, तर एक कुटुंब म्हणून आम्ही तिथे वावरतो. तर तिथे जो जन्म झाला तर तो एक कनेक्ट असतो आपल्या त्या जागेचा, तो आमचा कनेक्ट आहे. तर बरेच लोक मला विचारतात तू तिथे काम करायला कधी सुरुवात केली, व्हेन डिड यू जॉईन. तेव्हा मी म्हणतो आय नेव्हर लेफ्ट. तर फक्त शिक्षणासाठी केवळ बाहेर गेलो. आणि 4 जणांचं एक कुटुंब असतं, त्यातले प्रत्येक घटक आपापली जबाबदारी पार पडत असतो. तसं मला वाटतं मी तिथे राहून ती जबाबदारी पार पाडतोय आणि मला त्याच्यात आनंद मिळतोय म्हणून मी तिथे आहे. इतकं सोपं आहे. म्हणजे बाकी मी याचा कधी विचार केला नाही या गोष्टीचा की मी तिथे का आहे, कारण मला गरज पडली नाही तसा विचार करायची.